आज आपण आपल्या इयत्ता दुसरी मराठी बालभारती पुस्तकातील 20 नंबरची कणभर तीळ ही कविता आपण बघणार आहोत। तर ही कविता याआधी आपण अभ्यासली आहे। मी तुम्हाला ही कविता गाऊन दाखवली आहे, वाचून दाखवली आहे, आपण सर्वांनी ती कविता म्हटलेली आहे। या कवितेच्या मागे उच्चारांची गंमत आहे, दिसते बघा, उच्चारांची गंमत। आता उच्चारांची गंमत म्हणजे आपण जेव्हा एखादा शब्द बोलतो त्याला आपण त्या शब्दाचा उच्चार असे म्हणतो, त्या शब्दाचा उच्चार असे म्हणतो। मग उच्चारांची गंमत म्हणजे काय? जेव्हा आपण एखादा शब्द बोलत असताना तो बोलतो त्याला आपण त्या शब्दांचा उच्चार म्हटलेला आहे, पण तो उच्चार करताना कधी कधी आपण चुकतो किंवा वेगळाच उच्चार येते, तेव्हा आपल्याला हसायला येते। तर याच्यामध्ये उच्चारांच्या गमतीमध्ये काही वाक्य दिलेली आहेत, तर ते वाचत असताना आपल्याला त्याची गंमत इथे पाहायची आहे। तर पहा, पहिलं वाक्य आहे, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। आता मी हळू म्हटलंय, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले। आता आपण जर फास्ट म्हटलं तर आपली चुकी होते किंवा उच्चार आपल्या बरोबर येत नाही। तसं दुसरं वाक्य, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, उच्चार चुकतो आपला। चल आता रुद्र तू म्हण पहिलं वाक्य उगारा। चल आता रुद्र म्हणणार पहिलं वाक्य, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे पिसळले। आणखी फास्ट, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे पिसळले। आणखी फास्ट, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे पिसळले। हा गुड, यांनी छान म्हटलं। चल आयुष दुसरं वाक्य, कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड, मन जोरात, पुस्तक खाली ठेव, कच्चा पापड पक्का पापड, फास्ट मन, कच्चा पापड पक्का पापड, फास्ट मन, 2-3 वेळा आराध्य, कच्चा पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, जोरात मन, 5-6 वेळा पक्का पापड, कच्चा पापड जोरात मन, आणखी पुस्तक ठेवून घे, चल मन, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का मन मन, हा चला आता तिसरं वाक्य, नंदिनी उभी राहा। हा, 4 कचोऱ्या कच्च्या चंदू, 4 कचोऱ्या पक्क्या, पक्क्या कचोऱ्या कच्च्या चंदू, कच्च्या कचोऱ्या पक्क्या। मन वाचायचं, जोरात वाचायचं। 4 कचोऱ्या कच्च्या चंदू, 4 कचोऱ्या पक्क्या, पक्क्या कचोऱ्या 4 पक्क्या कचोऱ्या झाली। छान, आपल्याला समजली उच्चाराची गंमत। आपले शब्द चुकतात आणि आपलं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारण बरोबर होत नाही, तेव्हा आपल्याला हसायला येतं। अशी उच्चारांची गंमत आपण आज बघितली। चल